नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झालेला असतो जगन्नाथजींच्या हस्ते आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवलेले असतात, सगळेच आनंदात असतात, खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले असतात। आता दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाल्यावर जगन्नाथजी माईक घेतात आणि बोलायला आलेले असतात। सगळ्यात पहिले तुम्ही एवढी लोक एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या आमंत्रणाला मान देऊन आलात त्याबद्दल खरंच थँक्यू। सगळ्यांचे आभार मानलेले असतात गुरुकुलच्या तर्फे। कार्यक्रम सुरू व्हायला उशीर होतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। तर लगेच कार्यक्रम सुरू होणारे अजिबात तुम्हाला वाट बघायला लागणार नाही। नाजीने अगदी 2 शब्द बोललेले असतात आणि शलाकाला म्हणतात माईक पकड, इथून पुढची जबाबदारी तुझी। आता शलाकाला सगळं काही सूत्रसंचालन दिलेलं असतं। त्याने माईक पकडलेला असतो, सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत केलेलं असतं। सरस्वतीच्या आशीर्वादाने आजच्या या सुंदर कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। रसिकांची उत्सुकता फार न ताणता आपल्या मेन कार्यक्रमाला लगेच आता सुरुवात करतोय आणि आता सादरीकरण होतंय। हार्मोनियम वादिका पहिल्या कार्यक्रमाला सुरुवात करत असते श्रुती जोशी। उच्च मराठी ही तिची शिष्य असते। दोघींनी आता कार्यक्रमाला सुरुवात करणार असतात। दोघींचं आता आगमन झालेलं असतं, त्यांचं स्वागतही जोरदार टाळ्यांनी झालेलं असतं। आता लगेच कार्यक्रम हा सुरू होणार असतो। कार्यक्रम सुरुवात झालेली असते, सगळ्या प्रेक्षकांना इतका आनंद येत असतो, इतका आनंद होत असतो की कार्यक्रमच तेवढा दमदार आणि जोरदार चाललेला असतो। एक नंबर अशी कार्यक्रमाची सुरुवात झालेली असते। सावली अजून सुद्धा या ओवीची वाट बघत असते आणि अजून सुद्धा तिचा अबीर आलेला नसतो, त्यामुळे सावलीचं तिकडे सुद्धा लक्ष असतं। आता सुपर हिरो घेऊन चाललेला असतो अबीरला। अबीर आता काय बडबड करत असतो, जेव्हा सारंगला काही सुचत नसतं, सारंगने डोळे बंद केलेले असतात, तेव्हा अबीर रडून अगदी वेडापिसा झालेला असतो। जेव्हा का आता सारंग सगळं काही व्यवस्थित करतो, त्यांच्या तावडीतून सारंग सोडून अबीरला आता सुखरूप घेऊन चाललेला असतो कार्यक्रमाच्या तिथे। आता मात्र अबीर बडबड करायला लागलेला असतो। सुपर हिरो एक नंबर काम केलं तुम्ही। खरंच तुम्हाला मी सुपर हिरो का म्हणतो माहितीये का? कारण तुम्ही आहातच सुपर हिरो। सारंग याची फक्त बडबड ऐकत असतात आणि गाडी चालवायचं काम करतात। मला घाबरून रतन कसं पळाला बघितलं ना सुपरमॅन। असं वाटतंय की तो आता बेळगावात पोहोचला असेल, काय घाबरून जोरात पळाला। सारंग आता हसायला लागलेला असतो अबीरकडे बघून। अबीर काय बडबड करत असतो। अबीर, रतन तुला म्हणत होता ना की फोन लाव, सारंगला बोलावून घे, तुम्हाला का नाही बोलवलं? मला का बोलवलं नाही सांग बरं अबीर? सुपर हिरो कसं आहे ना, तुम्हाला आता मी काय सांगू, कोयते, लांब बांबू, इतके हत्यार होते मारामारी करायला, आणि तुम्हाला जर काही लागलं असं तर मी काय केलं असतं, या गोष्टीची भीती वाटत होती ना मला सुपर हिरो। म्हणून मी म्हटलं की मी माझ्या सुपर हिरोला बोलवत नसतो, तुला काय करायचंय ना रतन तू कर, तुम्हाला जर काही लागलं असतं, काही झालं असतं तर मी काय केलं असतं, म्हणून सुपर हिरो मी तुम्हाला फोन मुद्दामच लावला। सुपर हिरो, माझ्यामुळे जर तुम्हाला काही झालं असतं तर मी स्वतःला माफ केलं नसता, त्यामुळे नको तुमचा जीव संकटात, म्हणून मी तुम्हाला बोलवलंच नाही। रतन काही म्हणू दे, मी काय त्याचं ऐकत नव्हतो आणि किती वेळा म्हटलं तो लाव फोन, मी त्याचा फोन फेकून दिला पण मी काय फोन लावला नाही। नंबर सुपर हिरो, पण तुम्ही कमाल केली। सारंग म्हणतो मी कोण आहे? सुपर हिरो। मग सुपर हिरोचं कामच असतं। कसं काय होणार रे, सुपर हिरोला कधीच काही होत नसतं, कळतंय का? सगळ्या सिंहगड राहायला बघायचा आता, परत कधीतरी जाऊया आपण। सुपर हिरो, मला दिलेलं प्रॉमिस कधीही पूर्ण करू शकता, बरोबर ना? आता तुम्ही प्रॉमिस केलाय म्हणल्यावर तुम्हाला ते पूर्ण करायला लागणारच। सिंहगड एकाच जागे थांबणार आहे ना, तो कुठे पळून चाललाय? जाऊ की आपण निवांत त्याच्याकडे। रतन सारखा पळत नाही सुटणार आहे। आणि सारंग आता अबीर या गोष्टीवर लगेच हसायला लागलेले असतात। रतनची उडवत असतात आणि रतन कसा पळून गेला याला ते हसत असतात। अबीरला मात्र फार हसायला येत असतं की सारंगने असं काय मारला की पळतच सुटला होता नुसता रतन। इतका अबीर हसत असतो, आठवलं की हसायला येत असतं। त्याला उशीर होणार आहे का सुपर हिरो? तिकडे आईचा कार्यक्रम सुरू झाला असेल। आई मला रागवणार। ए बाबा, कसली तुझी आई रागवतीये रे, आपण पोहोचणार वेळेत, अजिबात टेन्शन घेऊ नको, काही होत नसतं, वेळेत पोहोचणार आहोत आपण। सावलीचं लक्ष अजून सुद्धा कार्यक्रमात नसतं, सावलीचं सगळं लक्ष ओवी आणि अबीरकडे असतं। एक तो ओवी सकाळपासनं अबीर घराच्या बाहेर असतो, तो अजून आले नाही म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं, आणि ओवीचा कार्यक्रम असतो म्हणजे ओवीचं गाणं असतं पुढचं, ओवी आली नाही म्हणून तिचा जीव अगदी कासावीस झालेला असतो की ही ओवी कधी येणार आणि कार्यक्रम कधी व्यवस्थित सुरुवात होणार। ती म्हणते क्षमाताई ओवीला फोन लावा प्लीज, तिच्या काकूंना कुठपर्यंत आल्या काय, प्लीज काहीतरी करा। क्षमाताईच्या सहकारी असतात, त्या म्हणतात सावलीताई कशाला तुम्ही काळजी करताय, ओवी येणार म्हणजे येणार, नक्की येणार, कशाला उगाच काळजी करताय आणि तुम्ही टेन्शन वाढवताय स्वतःचं, एवढा मोठा कार्यक्रम आहे, ओवी कार्यक्रमाला काय येणार नाही, एवढी तयारी केली आहे तिने, ती येणार म्हणजे येणार, शब्द आहे माझा, बघा तुम्ही ओवी येणार, तुम्ही कार्यक्रमाकडे लक्ष द्या आणि अजिबात ओवीची काळजी करू नका, तिच्या गाण्यापर्यंत ती बरोबर येणार। विठू माऊलीवर विश्वास ठेवा। विठू माऊली म्हटलं की काय, सगळं व्यवस्थित करतोच ना, आणि आता सुद्धा विठू माऊली सगळं व्यवस्थित करणार आहे, तुम्ही विश्वास ठेवा आणि अगदी निश्चिंत राहा बरं, येणार म्हणजे येणार, ओवी अगदी वेळेत पोहोचणार। कार्यक्रम छान असा सुरू असतो, सगळे प्रेक्षक आनंद घेत असतात, सगळ्या गाण्यांचा मैफिलीचा छान असा कार्यक्रम रंगलेला असतो। अबीरने एकच गाणं लावलेलं असतं की सुपर हिरो उशीर झाला, आई मला रागवणार, आणि बघा आता काय हालत करते माझी, फार उशीर झालाय। सारंग म्हणतो अरे नाही रे,
नाही म्हणतोय ना मी, उशीर झालाय ओ. ओवीचं गाणं आता सुरू झालं असणार आहे. आता ओवीचं गाणं सुद्धा तुम्ही मिस केलंय. सुपर हिरो घेऊ रे टेन्शन, गप्प बसलेलं फोन लावून विचारतो की मी नेमकी काय चाललंय काय झालं. यार फोन पण बंद पडलाय, आता बबलूशी कसं कॉन्टॅक्ट करू मी. आविर म्हणतो मला असं वाटतंय आईचं आणि ओवीचं गाणं चुकणार म्हणजे चुकणार. आता खूप वेळ होऊन गेला, आता आपल्याला नाही ऐकायला मिळणार आईचं गाणं. ओवी आई सोबत गाणार होता, छान असं गाणं होतं त्यांचं. पण जाऊ दे, आता उशीर झालाय ना सुपर हिरो, आपण नसतो पोहोचत वेळेत. म्हणतो ए अबीर जरा शांत बसता, कशाला टेन्शन घेतोय रे. नाही चुकणार आहे गाणं, सांगतोय ना वेळेत जाणार. तुझ्या आईचं आणि ओवीचं गाणं सोबत ऐकूया आपण. टेन्शन घेऊ नको बरं तू, आणि निवांत बस जरा. तुझ्या ओवीचं गाणं कसं चुकू देणार मी, मला पण ऐकायचंय की, आणि माझ्यासाठी ती गाणं गाणार आहे म्हटल्यावर मी तर ऐकायला पाहिजे ना. तिथे पोचू आपण, डोंट वरी. आता पहिलं सादरीकरण खूप छान सुंदर सादर झालं असं आता सांगितलेलं असतं, आणि आता दुसरं सादरीकरण जे असतं का म्हणते अगदी दिमाखात कार्यक्रमाची सुरुवात झाली आपली, आणि सगळे गाणे सुद्धा असेच दिमाखात वाजणार आहेत. मी रंगमंचावर आमंत्रित करणार आहे. आपण सगळे आतुरतेने वाट बघत आहो अशी जोडी, सगळ्यांची लाडकी आणि सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी जोडी, ती म्हणजे सुप्रसिद्ध गायिका सावली ची शिष्या ओवी. आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की सुप्रसिद्ध गायिका सावली सुप्रसिद्ध गायिका आहे, तिच्या सहकाऱ्यांना माहितीच नसतं, आज नव्यानेच कळालेलं असतं. म्हणते मी हिला म्हटलं होतं आमचं गाणं नंतर कर म्हणून, लगेच हिने नाव घेतलं. हिने एक गाणं आधी घेतलं असतं आणि मग आमचं गाणं घेतलं असतं तर आता ओवीला कुठून आणून उभी करू. सावलीला आता दुप्पट टेन्शन आले की आता करायचं काय. आता ओवीला जेवण भरवत असते, कारण ओवी जेवलेली नसते. मग काहीतरी खाल्लं पिल्लं म्हणजे गाणं छान म्हणणार ना. ओवीला छान असं तयार करून आणलेलं असतं अमृताने, आणि तिला खायला भरवत असते. ओवी म्हणते नाही मला काहीच खायचं नाही, मला फक्त गाणं म्हणायला जायचंय. काकू बाबाची आठवण येते, त्याला जरा फोन लावून दे बरं. हट्टीपणा करत असते. अमृताचं काही एक ऐकत नसते आणि बाबाशी बोलायचंय तिने हट्टच पकडलेलं असतो. सकाळपासून किती फोन केले बघितलं ना, त्याला एक तर फोन लागत नाही आणि लागला तर तो उचलत नाहीये. आता त्याचा फोन बंद येतोय. का त्याला त्रास द्यायचा, येईल तो वेळेवर, अजिबात काळजी करू नकोस तू. आणि आता ओवीची समजूत काढलेली असते. महत्वाचं बाबाने प्रॉमिस केलंय म्हटल्यावर बाबा येणार म्हणजे येणार, अजिबात काळजी करायची नाही. चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे, कळतंय का. तुझा बाबा वेळेत येणार आहे तिथे. ओवी म्हणते हो ठीक आहे. तू म्हणते एक घास खायलाच पाहिजे, आता खात नाही ओवी. अमृता म्हणते एक नंबरची हट्टी असा ओवी. बरं कार्यक्रमाचे तिथे येऊन पोहोचलेले असतात अगदी वेळेत अमृता आणि ओवी. आता रिक्षावाल्याला तिथेच थांबवून ठेवते, मी हिला सोडवून येते, मग आपल्याला परत माघारी जायचंय. अमृता आता ओवीला सोडवणार असते आणि परत ती माघारी निघून जाणार असते. आणि अमृता आता कार्यक्रम जिथे चाललाय तिकडे चाललेले असतात. त्यात काय बबलू आलेलं असतं मागून, अमृता बहिणी आवाज दिलेला असतो. बबलू तू इथे, सारंग कुठे ते सांग, सकाळपासून फोन लावते, फोन लागत नाहीये, तो काय आलाच नाहीये. सगळ्यात महत्वाचं ओवीला तयार होऊन राहा असं सांगितलं होतं आणि तो स्वतः घ्यायला येणार होता. सारंग घरी सुद्धा आलेलं नाहीये. सारंग कुठे, सारंगचं काय चाललंय बबलू, मला काही कळेल का. अमृता तर खूप काळजीने बबलूला प्रश्न विचारत असते, आणि बबलूला सुद्धा टेन्शन आले की आता अमृता बहिणीचं प्रश्नाचं उत्तर मी कशी देऊ. ट्रॅफिक मध्ये तो फोन उचलत नसेल, येणार आहे तो वेळेत येईल. ते बाबा नक्की येणार आहे ना. हो ग बाई तुझा बाबा येणार आहे, निघलाय तो, येईलच आता. चुकवून टाकेल ए बाई, नाही चुकवणार तो गाणं, कोकिळेचं गाणं. सारंग बाबाच काय अख्खं जग ऐकायला येणार आहे, कसं गाणं चुकवणार, तो वेळेत येतोय. चल तू चल आतमध्ये. बोलू ओवीला म्हणतो अजिबात टेन्शन घेऊ नको, चल बरं आता उशीर झालाय. म्हणतो अगं घरी गेलो होतो मी, घरचं वातावरण काय गरम होतं बापरे. आणि ती मोनिका वहिनी तर लाल होऊन बसलीये. का झाली लाल मला कळालं नाही, पण काहीतरी मेजर घडलंय एवढं माहिती. तुला माहितीये का अमृता बहिणी नक्की काय झालं. तर मॅडम तर इतक्या रागवलेल्या होत्या. अरे बबलू तुला काय सांगू मी, मोठं महाभारत घडलंय घरी, आणि खूप छळलंय ओवीला. बरं जाऊ दे, ते सांगण्याची आता ही वेळ नाहीये. बरं तर तुला मी सांगते, आधी हिला आतमध्ये सोडून ये. तर म्हणते मला खरंच आवडलं असतं स्टेजवर गाताने बघायला, पण मला घरी जायला लागतंय, सॉरी. गाणं गायचं, अजिबात घाबरायचं नाही, छान आणि व्यवस्थित असं गाणं करायचं. आता ओवीला घेऊन पळतच गेलेला असतो, कारण उशीर झालेला असतो. अमृता म्हणते बाय, आणि अमृता कार्यक्रमाच्या बाहेरूनच परत माघारी वळालेली असते, ती काय आतमध्ये गेलेलीच नसते. बाबाचा फोन आहे ओवी तुझ्या, अरे उचल की माझ्या बाबाचा फोन. आता बबलू सारंगचा फोन उचलत. आता सारंगला सांगितलेलं असतं की ओवीचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तू लवकर ये. सारंग म्हणतो हो मी येतोच आहे. आता ओवी आणि बबलू आतमध्ये चाललेले असतात. आता नंतर सारंग येणार असतो. स्टेजवर येत आहे सावली मॅडम आणि त्यांच्याबरोबर गाणारी ओवी. म्हणते बबलू काका माझ्या नावाची अनाउन्समेंट झालीये, मी जाते आता, बाबाला लवकर यायला लाव. आता पळतच गेलेली असते. ओवीचं नाव जसं स्टेजवर घेतात की ओवी पळतच गेलेली असते. का आता सारखं सारखं म्हणत असते ओवी आणि सावली यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सावली आता स्टेजवर आलेली असते आणि सावलीने माईक पकडलेलं असतो. सावली आता बोलायला लागते, नमस्कार माय बाप रसिक प्रेक्षकांनो, माफ करा पण मी तुम्हाला जे सांगणार आहे आता, तांत्रिक अडचणीमुळे माझ्या बरोबर जी माझी शिष्य गाणार होती ओवी ती आलेली नाहीये.
त्यामुळे आता आम्ही आमचं गाणं करू शकत नाहीये, नंतर आम्ही आमचं गाणं करणार आहोत. सगळ्या प्रेक्षकांची माफी मागितलेली असते. परफॉर्मन्स आपण सुरू करूया असं सावली म्हणते की ओवी म्हणालेली असते टीचर मी आलीये, गाणं आपलंच होणार आहे. पळतच येते आणि सावलीला घट्ट अशी मिठी मारते, टीचर मी आलीये. सावलीला फार आनंद होतो की वेळेत ओवी आलीये. ओवी इतक्या उशिरा का आलीस, काय झालंय? टीचर मला खोलीत बंद करून ठेवलं होतं, दरवाजाला कुलूप लावून ठेवलं होतं, म्हणून मला यायला उशीर झाला. माझ्या अमृत काकूने मला सोडवलं आणि इथपर्यंत आणून पोहोचवलं. म्हणते आता 1 मिनिट, लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. 1 मिनिट तिला तयारीसाठी द्या आणि लगेच कार्यक्रम सुरू करूया. सावली आता ओवीला जरा बाजूला घेते आणि हे काय झालं, तुला कोणी कोंडून ठेवलं होतं? तुझा बाबा काही बोलला नाही का? बाबा घरी नव्हते ना, म्हणून तर सगळं झालं ना. बाबा नेमकी कामासाठी बाहेर गेला ना, म्हणून हे सगळं घडलंय. तर बाबा येणार आहे टीचर इकडे. आल्याच्या नंतर गाणं गाऊ शकतोय का आपण? नाही ओवी, आधीच फार उशीर झालाय बाळा. कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होतंय ना बाळा, मग नंतर तुझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग तुझ्या बाबांना ऐकूया. चालतंय, आता वेळेत गाणं होणं महत्वाचं आहे. ते डन, चला आता आपण गाणं करूया. सावली आणि ओवी आता स्टेजवर परत आलेले असतात. सावली आणि ओवी माझं माहेर पंढरी गाणं सुरुवात झालेली असतं. इतकं सुंदर गाणं म्हटलेलं असतं सावलीने आणि ओवीनं. सारंगने अबीरला आणलेलं असतं. ओवी आणि सावली गाणं म्हणत असतात, तेवढ्यात अबीर जोरात असा किंचाळलेला असतो की आई आलेली असते. बाबा सावली हळू आता पुढे चाललेली असते आणि सारंग सुद्धा स्टेजवर येत असतो. आता स्टेजवर छान असं गाणं म्हणत असते. तेवढ्यात काय सावलीला सारंग बरोबर घातलेले क्षण आठवायला लागलेले असतात. सारंग आठवत असतो आणि सावली जणू काही सारंगच्या ह्याच्यात हरवूनच गेलेली असते. तिच्या पुढे कमरेवर हात देऊन अगदी विठुरायासारखा उभा असतो आणि त्याच्या खांद्यावर असतो आपला अबीर. स्तब्ध झालेली असते सारंगला बघून. सारंगला सुद्धा ओवी सावलीकडे बघून सगळ्या जुन्या आठवणी अगदी ताज्या झालेल्या असतात. सावलीकडे एकटक बघत थांबलेला असतो आणि सावली सुद्धा त्या सारंगकडे एकटक बघत असते. सारंगला इतका आनंद झालेला असतो सावलीला बघून. आता हळूहळू समोर येत असते आणि सारंग सुद्धा आता हळूहळू स्टेजवर चाललेलं असतो. जी फक्त जे होत आहे ते फक्त बघत थांबलेले असतात. काहीही जगन्नाथ करत नाहीत, जागेवरच बसलेले असतात. सारंगला सावलीच्या सगळ्या आठवणी आठवत असतात आणि सावली सुद्धा तेच होत असतं की सारंग बरोबर सगळे घातलेले चांगले वाईट क्षण परत परत आठवत असतात. अगदी एकमेकांच्या जवळ एकमेकांच्या समोर उभे राहिलेले असतात. जी इतके रडायला लागलेले असतात, इतके रडतात, स्वतःला सावरतात. जगन्नाथजी फार त्यांना वाईट वाटलेलं असतं आणि जगन्नाथजी सुद्धा या क्षणाची वाट बघत असतात. सावली आणि सारंग कधीतरी समोरासमोर येणार आणि आज तो क्षण विठुरायाच्या कृपेने आलेला असतो. सारंग आणि सावली एकमेकांच्या समोर उभे असतात. लोक टाळ्या वाजवत असतात. सारंग सावली जेव्हा एकमेकांच्या जवळ उभे असतात, एकमेकांकडे बघत असतात, सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलेली असते. सगळ्या लोकांना फार आनंद झालेला असतो. त्यांना असं वाटतं की हे नवरा बायको आहे आणि सारंग सावलीच्या गाण्यासाठी स्टेजवर आलाय. तो शेवटचं भांडण आठवलेलं असतो, तो प्रसंग आठवलेला असतो. सारंगने तिलोत्तमाचं ऐकलेलं असतं. सावलीचं काही ऐकून न घेता तिच्या कानाखाली मारलेली असते. जेव्हा तिलोत्तमा सावलीला धक्के मारून घराबाहेर काढत होते, त्यावेळेला सारंगने सावलीला थांबवण्याचा प्रयत्न केलेला नसतो. हे सावलीला सारखं सारखं आठवत असतं आणि याच्याने आता सावलीला त्रास होत असतो. सावलीच्या चेहऱ्यावर सारंगला बघितल्यावर जो काही आनंद होता, एक छान असं तिला वाटलं होतं की सारंग माझ्यासमोर फायनली आलाय, तो आनंदात गेलेला असतो आणि सावली लगेच अशी नाराज झालेली असते आणि रागाने सारंगकडे बघायला लागलेली असते. त्यावेळेला सारंग जर खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहिला असता तर आज सारंग सावली एकत्र असते. याच गोष्टीचं सावलीला वाईट वाटत असतं आणि म्हणून सारंगकडे आता ती रागाने बघते. सावलीने सुद्धा बघितलेलं असतं की सारंगने लग्न केलंय, सारंगला एक मुलगी आणि सारंगच्या आयुष्यात पुढे गेलाय. सावलीचा गैरसमज झालेला असतो आणि तिला असं वाटतं की सारंगने लग्न केले, त्यामुळे सारंगकडे बघण्याचा दृष्टिकोन सावलीचा लगेच बदललेला असतो. प्रेम नाही, तिरस्कार वाटत असतो सारंग बद्दल. तिला अजिबात काही भावनाच राहिलेल्या नसतात. सुशीला आणि सारंग नवरा बायको आहोत असा गैरसमज सावलीने करून घेतलेला असतो. ती सारंगकडे बघत असते. सारंग म्हणत असतो की आपण कधी आई बाबा होणार आहोत आणि त्याच्यानंतर सावली डिलिव्हरी झालेली असते. डॉक्टर म्हणालेले असतात, सावली विठुरायाने तुझ्या पदरात भरभरून असं दान टाकलंय, 2 मुलांची आई झाली आहेस तू, एक मुलगा आणि मुलगी झाली आहे सावली, तू खरंच लकी आहे. डॉक्टरांनी खूप कौतुक केलेलं असतं आणि एक मुलगा आणि मुलगी सावलीच्या मांडीवर ठेवलेले असतात. तो प्रसंग सावलीला आठवतो. त्यानंतर सावलीला राग आलेला असतो. या कठीण प्रसंगात, या आनंदाच्या प्रसंगात एवढं मी सहन केलं तेव्हा सारंग कुठेच नव्हता आणि आत्ता काय त्याशी बोलायचंय. सावलीने अबीरला जोरात असा खेचलेला असतो, स्वतःजवळ घेते आणि सारंगकडे बघत सुद्धा नाही. तिला कळतच नाही सावली असं का वागतीये. सारंगने आता ओवीला जवळ घेतलेलं असतं. अबीर सावलीच्या जवळ असतो आणि ओवी सारंगच्या जवळ असते. जगन्नाथजी हा सगळा प्रसंग बघत असतात. सावली आणि सारंग 2 दिशेला चाललेले असतात. अबीरने ओवीचा हात पकडलेला असतो आणि ओवीने अबीरचा हात घट्ट असा पकडलेला असतो. जेव्हा ते 2 बाजूला 2 जातात, हे दोघे मात्र हात सोडत नाही आणि सारंग आणि सावली आता जागेवर थांबलेले असतात. तो प्रसंग आठवलेला असतो की अबीर म्हटलेला असतो, मला माहितीये माझे बाबा या जगात कुठेतरी नक्कीच असणार आहे. ओवी आणि अबीर एकमेकांचा हात सोडायला काय तयार नसतात. सारंग सावली थांबतात, माघारी बघतात, तर ओवी आणि अबीरने घट्ट हात पकडलेला असतो. दोघांचंही त्याच्या हाताकडे लक्ष जातं. बहीण भावाने असा घट्ट हात पकडलेला असतो की ते सोडायला तयार नसतात. जी रडत असतात, स्वतःला सावरतात आणि जगन्नाथ
गुरुजी म्हणतात नियतीने तिचा खेळ शेवटी सुरूच केला. आता नियतीच्या खेळापुढे कुणाचं काय चालणार. सावली सारंग एकमेकांकडे बघत थांबलेले असतात, कारण अबीर आणि ओवी एकमेकांचा हात सोडायला काय तयार नसतात. चौघांचं हे कुटुंब असतं छान, पण हे त्यांना माहितीच नाही की आपलं हे कुटुंब आहे, आपण एक आहोत. सावली आणि सारंग आता एकमेकांकडे बघत उभेच राहिलेले असतात. अबीर आणि ओवी काय हात सोडायला तयार नसतात. बघू आता नियतीचा खेळ काय आणि कसा आहे, आणि नियतीचा खेळ नेमकी कुठे आणि काय घेऊन जाणार आहे यांना. मित्रांनो, सावली सारंगला माफ करणार का, आणि सारंग सुद्धा मोठ्या मनाने सावलीला स्वीकारणार का. सगळं जर असं झालं तर सारंग सावलीला घेऊन जाणार का, आणि सावली जेव्हा घरी जाणार तेव्हा तिलोत्तमा तिला घरात घेणार का. हे जेवढे प्रश्न तुम्हाला पडलेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर हवी असेल तर बघायला लागणार आहे मित्रांनो पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.